कोस आणलाय काय इथे? पायावर तिच्या मारते, पायावर मारते तिच्या. मारेल झोपाला, दुपारच्या वेळेस झोपायला पाहिजे. मरून जाईल ती, मरून जाईल. काय ग? हा अजून आज तिला येऊ देच. ही आहे ना आता 4 दिवस झाले या भाकरीला. आज तिला ना 4 दिवसाची भाकरी देते. थांब, आलीस काय? हा हे काय? हे काय झालं? काय झालं म्हणजे? काय नाही झालं आत्या, मला ना खूप भूक लागली, मी जेवू का? भूक लागले? हा. तुझ्या काय बापाने काय इथं आम्हाला काय धान्याच्या पोती दिल्यात का? भूक लागली आणि लगेच तुला मी वाढायला? हा अहो नाही आत्या, मी करून गेलते ना स्वयंपाक. आता आलतीस ना कुठून नटापटा करून? कुठे गेली होतीस ना आता कुठल्या बायकांना भेटायला? हा ते गेले होते. हा मग तिथं काय गचललं नाही वाटतं तिकडे? नाही तिकडं कुठं काय भेटतंय, आणि मी म्हंटल घरी परत जेवण तसंच उरल म्हणून मग मी आले. हो ग माझी बाई, तुझी तर मला नजरच काढायला पाहिजेत बघ. जसं काय इथं काय वाढूनच ठेवलंय तुझ्यासाठी आणि मला रांधायला इथं ठेवलंय. चालली आपली, गेली तिकडे बाहेर, आली फिरून आणि मला बोलते जेवण दिलंय का? अहो आत्या. अच्छा तुला खायचंय का? थांब तुला देतेच, तुला चांगली घे. ये ना आज काही जास्त दिवस झाले नाहीत, हे घे 4 दिवस झालेत फक्त. तेव्हाची चपाती आहे फक्त. आणि ह्या मिरच्या तुला ठेवल्यात बघ, ह्या खा तेवढ्या, ह्या तेवढ्या खा आणि तिकडे हे कर. हा आणि मागायला जेवण मोठी. हा आत्या मला सवय नाहीये. अगो मग हे खा, मिरची खा की. मिरची खायला तर तुला काय प्रॉब्लेम आहे का? मिरची खायला तुला काय काय होतंय का तुला मिरची खाल्ल्यावर? हा अहो मी काय केलंय असं तुम्ही असं वागताय माझ्यासोबत? काय ग बाई, तू काहीच केलं नाहीस बघ. हे सगळं काय आहे ना फक्त तुझ्या आई बापांमुळेच आहे ना. हुंडा द्यायला सांगितला, त्यांनी हुंडा दिला का? दिला का मला? दिला हुंडा? दिला का हुंडा? सांग बघू, दिला हुंडा? तुला ना चांगलं करायला पाहिजे, समजलं ना? दिला का हुंडा? दिला? हा माझ्या पोराला गाडी पण दिली नाहीस. हा अवदसा मेली. अहो आमच्याकडे नाही आहेत तेवढे पैसे. पैसे सांग बघू कसे नाही, सांग तेवढं कसे नाहीत म्हणून. अहो हत्या, खरंच आमच्याकडे पैसे नाही येत, नाही तर आम्ही दिला असते ना. दिले असते ना. दोन्ही बाजूचा खर्च आम्ही केला. म्हटलं चांगली शिकलीस बिकलीस, जरा चांगल्या नोकरीला लावेल तुला, तर घरामध्ये बसले ती. हा काय पोट भरले तर हे घ्या, या मिरच्या खा. खा की, या मिरच्या खा ना तुम्ही पण. हा तुला तर नाही आवडत होती, मला ढवळी सून लागती. ढवळी घे मुख्य तिच्या आता. हा ये बाई, तुझ्या मुख्या घेते ना, ये तुझ्या मुख्या घेते. चांगली होती ती पोर, संसारी पोर होती. तुला लय हुंड्या करता केली, हुंडाही भेटला नाही आणि ये बसलं बोकंडी. मला वाटलं चांगली शिकले, नोकरीला लागेल तर येईल 7-8 लाख रुपये घरामध्ये वर्षाचे तरी. वाट पाहून नाही मामा. अहो तुम्ही तरी समजून घ्या ना मला. आत्या तर समजून नाही घेते, तुम्ही पण नाही समजून घेणार. तो बापाने आमचा अपमान केला. हुंडा दिला ना आपल्याला. हा आता कधी देतो? 4 चाकी गाडी द्यायला सांग तुझ्या बापाला आता. अहो पण तुम्ही बोलले होते ना की नको म्हणून. आता तू दे, समजलं ना? बरोबरच करते. कशाला नको मारू? हा हुंडा दिला नाही, आता 4 चाकी गाडी देत नाही. 2 चाकी तरी दे, मुर्दे 2 चाकी तरी दे. हा नाही तुला सांगतो, स्वयंपाक तू आता करी जाय. तिला येतो का स्वयंपाक तरी करता? तर काय मी या काय ढवळीला सांगते का स्वयंपाक करायला? हा आणि मला बोलते मला जेवण बनवलीस काय? हा हिच्या ठिका मी तर अंधारा बसले काय? द्यायचं तिला वाढून काय मिरच्या घातल्या तोंडात चांगलं तिच्याच. चांगलं मिरच्या वाचल. काय आपलं स्वप्न होतं, काय स्वप्नाचा भंग केलाय म्हणा. मी अशी सून करीन तशी सून करीन, एवढा ओंडा. आता हे ना काढून दे, मी विकते हे पण, समजलं ना? काय ठेवायची गरज नाही. मी पोराचं दुसरं लग्न लावून देऊ आपण, चांगला हुंडा घेऊन, मोठा हुंडा घेऊन. असं काय बोलताय? माझ्या नवऱ्याचं आहे ते. नाही त्याच्यातला वाटा बिटा नाही, मी काढून टाकते. नवऱ्याचं ढी बोलते. हा जोर आला बघा ना तिला. हा मग काल अंगल चटते तिच्या झटूच्या कोणा तिची काय पूजा करू काय? नाही तिच्या आईची चिठ्ठी तर वाटा म्हणजे आईची माझ्या घरच्यांना नका बोलू, त्यांची काय चूक आहे? ते म्हणे हे देऊ ते देऊ, असं करू तसं करू. भरमा समज मी
पाहतो इकडून मोटरसायकल येते का तिकडून 4 चाकी गाडी येते काहीच नाही सायकल सुद्धा नाही. मी तुम्हाला सांगते ना आपण आहे ना आपल्या पोराचं आहे ना दुसरं लग्न करूया. अहो असं नका बोलू तुम्ही. तू निघ घरातूनच निघतो आमच्या समोर भेटलं ना आपण 3 लग्न करू शकतो आपल्या पोराचे 3 लग्न हुंडा भेटत असला तर. हा अहो पण तुमच्याकडे एवढं आहे मग का हुंडा मागताय वाटत आणि ऐका काय ग तुला सरकारी नोकरी भेटणार होती ती पण तुला भेटली नाही करतेस तरी काय मग शिकून पाय गुंडाळचे नाही पाय गुंडाळचे नाही पांढरा पाहिजे असतो. तू निघ आमच्या घरातून निघ आमच्या घरातून निघ चल किंवा आपण एक काम करूया हिला कसं तरी करून आहे ना हिला घर सोडायला. हा हिला कसं पण करून आहे ना आपण घालूया आणि ना पोराचं दुसरं लग्न करून आहे ना 4 चाकी गाडी 10 तोळे सोनं आणि 1, 2, 4, 5 लाख रुपये रक्कम पण घेऊया. काय करायचं आता ते पोरं सारखी गाडी वापरायचं आपल्या धर लागणार त्या अंग बसायला मी अंग बसायला तू साईड पाहिलं मी गाडी चालवायला मस्त हे चांगलंय बघा आपण चला पोराचं दुसरं लग्न बघूया आपण करूया सोरीक ठरवू कुठेतरी चांगलंच. या काय झालं माझ्यासोबत आहे. आत्या मामा असं कसं वागू शकतात माझ्यासोबत. त्यांना जसं पाहिजे तसं मी वागतेय कुठंच चुकत नाहीये मी. पण यांनी कशी आशा लावून ठेवली माझ्यासोबत कोणच समजून नाही घेते मला. मला ना ह्यांच्याशी बोलावंच लागणार आहे. हे मला समजून घेतील. मला माहितीये नवरा कधी पण बायकोला समजून घेतो. काय झालं एवढायला आता तुम्ही असं का बोलताय माझ्यासोबत. कसं बोलायचं आता. अहो मला आत्यांनी खूप मारलं. येड लागला काय तुला. हा माझे आई वडील तुला मारतील. अहो खरंच त्यांनी मला खूप मारलं. आणि मला काय म्हणतात माहिती का ते की तुझ्या घरच्यांनी हुंडा नाही दिला कार नाही दिली गाडी नाही दिली काय नाही दिलं. मी कसं आणू तुम्हाला माहितीये ना माझ्या घरची परिस्थिती नाहीये माझ्या बाबांकडे. हे बघ तुझ्या बापाने ना आम्हाला फसवलेलं आहे. लग्नाच्या टायमाला काय बोलला होता 5 लाख रुपये हुंडा देतो लग्न झाल्यानंतर. रुपये दिला का रुपये. हा माझे घरचे बोलले ते काय चुकीचं नाही बोलले. आणि हे बघ जरी मारलं ना काय झालं मारलं तर तो का मी लिख काय. अहो पण तुम्हाला माहितीये ना देणार होतो आम्ही आमची परिस्थिती चांगली होती पण माझी आई आजारी पडली हो म्हणून आम्ही नाही दिले. आजारपणात सगळं खर्च झाला आमचं खूप खर्च झालं म्हणून नाही दिले. नाही तर माझ्या बाबांनी खरंच दिले असते. शब्दाला खूप पक्के आहेत अहो. ते नको सांगू मला बर का. हुंडा घेऊन यायचा तेव्हाच नीट तुला वागणूक भेटल. नाहीतर तुला ना असं रोज मार खावा लागल. आणि हे बघ नशीब मी अजून तुला मारलेलं नाहीये. नाहीतर जास्त जर बोलली ना तू तुला पण आहे ना मग बघ मी कसा दणका दाखवतो. म्हणजे तुम्ही पण असंच वागणार आहे का माझ्यासोबत. हो मला आली थोबड घेऊन. तुम्ही तरी समजून घ्या तर मला तुम्ही पण नाही समजून घेऊ शकत का मला. तुला काय समजून घ्यायचं. तू घेतलं का आम्हाला समजून आणले का पैसे. हा ऐक ना खरंच नाही होणार आमच्याकडून प्लीज समजून घ्या ना. एक काम करायचं मग नाही होत ना तुझ्याकडून निघायचं. इथं अजिबात थांबायचं नाही निघायचं. अहो कुठं जाऊ मी. कुठं जाय तिकडं आम्हाला नका सांगू. हे रडका थोबड करायचं रडत बसायचं. अहो लोक काय बोलतील. मी माझ्या बाबांच्या घरी गेले तर लोक म्हणतील तिकडे नांदले पण नाही अशी तिच्या नवऱ्याने सोडून दिली. खूप नाव ठेवतील माझ्या बाबांची खूप इज्जत आहे. कळतंय ना तुला कळतंय ने. हा मग पैसे घेऊन यायचे 5 लाख रुपये समजलं. मी नाही आणू शकत आहो. तुला सांगितलं कळत नाही का. जमन का नाही आणायला. नाही नाही घेऊन यायचे पैसे घेऊन यायचे समजलं. चल निघ निघ ना
दलिंदर सांगितलेलं कळत नाही 17-12 कुठून आणून आमची अशी परिस्थिती आणि तशी परिस्थिती. तुला काही फुकट सांभाळायचं का मी? झोपली पाहिजे कशी? कोण झोपले? तू सुनकाट काय झोपून घेतली तिने सोर दुपारच्या वेळेला? तिला काय काळजी परपंचाची? तिच्या तर मी आता अगं ये उठ उठ उठ. काय झोपतेस? काय झोपतेस? हा तुझ्या बापाने कोच आणले का तुला झोपायला? तुझ्या बापाने कोच आणलाय का इथे? पायावर तिच्या मारते, पायावर मारते तिच्या. मारायला मार. झोपायला दुपारच्या वेळेस झोपायला पाहिजे. मरून जाईल ती, मरून जाईल. काय ग? हा अजून गाडी आमच्या दारामध्ये नाही, पोरगा माझा वाट बघतोय. हा आणि काय इथं झोपायला आलीस काय? हिला आहे ना मला असं वाटतं ना हिला ना जाळूनच टाकावे असं मला वाटतं. अजून 4 चाकी गाडी आली नाही माझं वर बघते तिला बघ ना, तिचे हात पकडा लागून तिचे हात तिला दुपारी झोपायला तिला टाका तिला इकडं. हा सोडा. हा दुपारी झोपतेस? हा जेवण तिथं दिलं नाही, इथं झोपायला आलीस तू लगेच. हा माफ कर, नाही झोपणार मी. नाही झोपणार ना? परत जर झोपलीस तर दाडू तुझ्या तोंडामध्ये. हा काय करायचं? कुठे काय करायचं? झाडू मारायला सांगत होते. तिला झाडतंय ना जायचं नाराज जाऊ तुमची काय काय पुऱ्याचा पण बारा नाही. झाडू मारायला सांगत होते तिला. झाडू मारायला काय चुकले बापुरीचे? काय चुकले बापुरीच्या? झाडू मारायला शिकतो. नाराज जाऊ. झाडू मारायला मारू टाकायचे, मारू टाकायचे, पोरमावली मारू टाकायचे तुम्हाला. गोळा दिला आमच्याकडे गोळा दिसला गोळा. तिला काही जेवण येत नाही. झापडचे पे हेडबार झाला. हो तुम्ही माझी बोला समजलं ना? काय झालं मला सांग काय झालं? बाबा आपण हुंडा नाही दिलं म्हणून मला रोज मारते ते लोक. हा का? काय ठेवायला द्यायचे का माग? ठेवायला द्यायचे काय? दुसरे किती आम्हाला नाही ठेवायला द्यायचे पैसे. लाज नाही वाटत का? नाही तुम्ही 4 चाकी गाडी देणार होतो. दुसरे तिकडे करायचे ना, मग मला पोर काल केली तुम्ही? आमचे पोर करा. हा ना? अरे तुम्हाला कोणी देत होतं का? नाही. आणि येतेस काय तुझ्या पोरीला मला सांग बघू. अरे? नाही तिला भाकऱ्या थापता अरे? येत नाही, तिला नुसतं बाई पोरा का घरातलं काम करायची, नुसतं नाटक. स्वयंपाक पाणी धुणं चुना. पोर उभे बाय हे करून टाक. कुठं मारलं बाई तुला? काय केलं मला सांग? मारले मला या लोकांनी. लय मारलं? माझं जीव अरे घ्यायचं तुमची पण पोराची नाही. जाती मारते का? त्यांचे- आम्ही नसतं तोंड पाल अरे जावायला. अरे तू आता गजर झाला ना पार. हा? 2 काय 4 चाकी काय हात गाडी धरतो पुरीच्या मागून बायकोला सांगतो मारायला. 2 काय 4 चाकी गाडी घेऊन दिली. तो नवरा कुठे तो बाय जाण्या? तो बाय जाण्या कुठे? हा? तो बाय जाण्या कुठे? तो हो नवरा माझ्या पोराला नीट बोलला समजलं ना? तुम्ही आज बाय बोलायचे पाहिजे. काय बोलायचं नाही काय? आमच्याच घरी येत आणि जरा आम्हाला दाखवली का? दादागिरी म्हणजे? चालू आहे का आमच्या घरी येऊन? ये रे सुहास ये. कुठे घालता तू? मारू नको त्याला, मारू नको हा? मारू नको पोरीला त्याला. एवढं- पोरीला एवढं त्याला मारू नको साजरे. हा पोरीला एवढं मारलंय, लाज वाटत का? लाजा? काय बापायला? अरे काय कुठं मारले? हा? काय? पोरीला मारायचं? हा पोराला मारायचं नाही. अजिबात काय आपलं झालं? काय काय झालं? मारलं? काय मारल्या? हा? हा? तू शांत राहा सुहास, आम्ही बघतो. 5 लाख रुपये ठरले होते. 5 लाख कोणा रुपये ठरवलं ते? तुम्ही कोणाचे? दिले का? कोणाचे? उद्याचे. अरे तुला एक पोर भेटली बाकी बाय. हा एवढी मला उठायचा पर्या एवढी हुशार. जेवण येतं का विचार? आहे का? आहे का आपल्या घरी दारी काही आहे? पैसे ठेवा, हा? पैसे ठेवा. फसवला बापुरीवर.
जागा पडला पोर नेतो रे तो घाबरू नको 5 लाख ठेवा 5 लाख. हा आणि आमची विजत भरून द्या विजत हा दिला सोड तिला, सोड सोड सोड. आगात पडला पूर्वी गेला आता आगला जर आला तर तुमच्या पुरीवर हा? लग्न केलं आमची विजत गेली हो. हा. विजत तू भरून द्या. बरं करा कोर्टामध्ये हा आणि आमचे 5 लाख रुपये पण खर्च झाले हा. ते पण द्या भरून, समजलं देतो, ना? देतो. हा तू इकडे जा पुढे पे तिकडे या हा. आता. हो तुम्ही कोर्टात. माझ्याशी नीटच बोला, नीट समजलं बोला ना? रे. नाहीतर जाऊ तुम्हाला- जा. तुम्हाला- ए, जास्त बोलायचं नाही. आगात लागायचं रे. फाशी देईन हा. त्याला. हा दे फाशीच दे. दोघाला फाशी देईन या. बोलतोय. हा एकाच दोरीला फाशी. हम्म. बाई चल याच्या पोलीस केस करतो आता हाय हा, काय करायचं ते करा जा. आणि मग याला कोर्टाची चल. हा. हाय, आणि थोबटने दाखवायचा. ए चल यायचं असलं 5 लाख घेऊन हो यायची. ना बाहेर काढा, ए, बापरे. बाहेर काढा. ए, चल चल चल, 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 ए, चल, चल. पिचा करू का? चला ए. निघा. निघा, बाहेर पिचा निघा. करू बापरे. ए, बाहेर चल. हा. अच्छा, मग. बाय. निघ बाहेर, निघ बाहेर. बाहेर ये. बाहेर निघ निघ, बाहेर, निघ निघ बाहेर. 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 चल, निघ, निघ निघ. बाहेर. हा हे, ए, इथे आलं जरा, इथे. चल. वा रे वा, त्यांना वाटलं आपण काही करणार नाही. बघता आता कशी येते ती घरी. बरं मी काय म्हणतो त्या गणपतीची पोर आहे ना तो हा. मला म्हणत तू होता काही टेन्शन घेऊ नको, तू शांत राहा, समजलं? आपण तो दुसरं लग्न करून चांगला 15 लाखाचा हुंडा घेऊ. हा ते गणप्याची पोरगी आहे ना, आणि त्यानं गाडी घेतली ना आम्ही दोघं जण त्या गाडीमध्ये टुरुंग 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 जात जाऊ. हा आमचं जमन. स्वप्न आहे. ठीक आहे चला. लय वैताग दिला, जाऊ गेली. द्या डोक्यात स्थान केला. पांढऱ्या पायाची होती आणि पनवती पण होती. चला घरात. ती आल्यापासून लय नाट आपल्या घराला लागेल. हा ना. लय नाट लागलं. चला. पैशाला पैसा लागा ना. चला मटण केले खाऊया चला. हा चला. तिनं तर नाही काय खाल्लं. घ्यायचं नाही घरात डबल.